अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश बुंदिले हे युतीचे उमेदवार आहेत। यांच्या प्रचारार्थ दर्यापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले। सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देखील महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकारच येणार असल्याचे सांगितले। फक्त युतीच्या 220 ते 240 जागा येतील हे सांगता येणार नसल्याचं मत मांडलं। कुठली चुरसच नाहीये। तुम्ही बघा 5 वर्षाच्या मुलाला जरी तुम्ही विचारलं की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे तर तो म्हणतो या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार आहे। वाद एवढाच चाललाय 220 जागा येतील का 240 जागा येतील, एक प्रकारे लोकांनी हे मान्यच केलंय। या दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष हे विधानसभा निवडणुकीत कुठेच दिसत नाही। त्यांनी मैदान हे केव्हाच सोडलं आहे असा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी केला। राष्ट्रवादी पक्ष आता हा खाली होण्याच्या मार्गावर आहे। मैदानात आता कोणी राहिलेलं नाही। आमचे पैलवान हे तेल लावून आहेत। काय अवस्था आहे बघा, आपले पैलवान तेल लावून तयार आहे, गोद्यात उतरले आहे, लाल माती लावली आहे, शड्डू ठोकलाय, पण समोर कोणी पैलवानच येत नाही। पण आता भारतीय जनता पक्षाला स्पर्धक नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शरद पवार साहेबांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे। त्यांच्या पक्षातच कोणी राहायला तयार नाही। त्यांच्या पक्षाची अवस्था कशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, कोई बचे तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था ही शरद पवार साहेबांच्या पक्षाची आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा मोठा आशीर्वाद आणि विश्वास हा आपल्याला प्राप्त होतोय। आपण बघितलं असेल 2-4 दिवसापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी इतके घोषणा केल्या, इतकी आश्वासनं दिली। खरं म्हणजे हा जाहीरनामा पाहिल्यानंतर मला एक गोष्ट पटली। शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था फार बिकट झाली आहे। 25 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी हे सरकारमध्ये येणार नाही, फोकट आश्वासन त्यांचे आहे की आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या लक्षात आलंय की पुढचे 15-20 वर्ष ते काही सत्तेत येत नाही। कारण असा जाहीरनामा कोण देतं, ज्याला माहिती आहे की आपल्याला निवडूनच लोक देणार नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्णच करायचं नाही आहे असं ज्यांना माहिती असतं तेच लोक असा जाहीरनामा देतात। जगातली सगळी आश्वासनं त्यांनी देऊन टाकली, 2च आश्वासनं द्यायची राहिली। एक म्हणजे ते हे द्यायचं विसरले की आम्हाला निवडून दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ताजमहाल बांधून देऊ, आणि दुसरं ते विसरले की आम्हाला निवडून दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर एक प्लॉट देऊ। या 2च गोष्टी सांगायचं विसरले, बाकी सगळं त्यांनी या ठिकाणी सांगून दिलं। खरं म्हणजे अतिशय पराजित मानसिकतेतून आज त्यांचा कारभार चाललाय। शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहे, कर्जमाफी बंद केली नाही तर अंतिम घटकापर्यंत कर्जमाफी होणार असे मुख्यमंत्री म्हणाले। आपण बघा गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलो। ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम आपण केलं। या महाराष्ट्रामध्ये देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आपण केली। 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला। आणि बंधू भगिनींनो, आजही आपण कर्जमाफी बंद केली नाही। जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी याला कर्जमाफी मिळत नाही आपली योजना बंद होणार नाही। आजही आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहोत। 5 वर्षात सर्व प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही, पण 5 वर्षात जे झालं ते 15 वर्षात झाले नाही। 50,000 कोटी शेतकऱ्यांना दिले, सिंचन प्रकल्प पूर्ण केले, 1792 शेततळे दर्यापुरात केले, तापी प्रकल्प हे वेगळं पाणी फिल्टर करून त्याचं नियोजन केलं जात आहे। हा प्रकल्प झाल्यावर खारपान पट्टा सिंचनमय होणार। रस्ते पूर्ण केले, 30,000 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री निधीतून केले। 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळणार असं नियोजन केलं जात आहे। महाराष्ट्रात गरीब कोणी राहणार नाही, असंही नियोजन करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।